विदुर नीती. महाभारतात धृतराष्ट्राचे सावत्र भाऊ विदुर यांची नीती जगप्रसिद्ध आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी विदुर यांनी काही उपाय सांगितले आहेत. महात्मा विदुर हे दासीचे पुत्र होते. नात्याने ते धृतराष्ट्राचे सावत्र भाऊ होते. महाभारताच्या काळात त्यांनी लोकांना आपल्या नीतीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. विदुर हे कुशल राजकारणी असल्याचे सांगितले जाते. त्यांनी सांगितलेली नीती अनुसरून यश मिळवता येते. जीवन सुसह्य आणि यशस्वी होण्यासाठी त्यांनी अतिशय सोप्या पद्धती सांगितल्या आहेत. त्यामुळे जीवन जगणे व पुढे जाणे सोपे होते. विदुर यांची नीती जाणून घेऊ. जे विश्वास ठेवण्यास पात्र नाहीत त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नका, परंतु जे विश्वास ठेवण्यास पात्र आहेत त्यांच्यावर कधीही अविश्वास दाखवू नका. वासना, क्रोध, लोभ हे तिन्ही नरकाचे दरवाजे आहेत. हे तिघे आत्म्याचा नाश करणारे आहेत. त्यामुळे त्यांच्यापासून नेहमी दूर राहा. जो चांगले कर्म करतो आणि वाईट कर्मापासून दूर राहतो त्याच्या आयुष्यात अडचणी कमी येतात. ज्याचा आदर केला जातो तेव्हा तो आनंदाने भरून जात नाही आणि अनादर झाल्यावर राग येत नाही. अशा माणसाला ज्ञानी म्हणतात. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी तुम्ही पूर्ण विचार करणे महत्त्वाचे आहे. अर्धवट विचार केलेले कार्य अपूर्ण असते. कोणत्याही कामात पूर्ण यश तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही ते काम मनापासून कराल. ज्याला मनावर ताबा ठेवता येत नाही तो कधीही यश मिळवू शकत नाही. ज्याच्या हेतूबद्दल तुम्हाला शंका आहे अशा कोणत्याही व्यक्तीला तुम्ही तुमचे पैसे कधीच देऊ नका. अशा व्यक्ती तुमच्या पैशाचा गैरवापर करतील आणि तुम्हाला अडचणीतही आणू शकते. जो माणूस बलवान असतानाही क्षमा करू शकतो आणि गरीब असतानाही दान करू शकतो त्याला स्वर्गात स्थान मिळते. तुमचे पैसे कधीही आळशी व्यक्तीच्या हाती देऊ नका. त्याच्या आळशीपणामुळे तो संपत्तीचा नाश करतो. महाभारतातील 33 ते 40व्या अध्यायात विदुराने ज्ञानी लोकांनी आणि नेत्यांनी काय करावे व त्यांनी काय करू नये हे सांगितले आहे. महात्मा विदुर हे महाभारत काळातील महान विचारवंत मानले जात होते. कुशाग्र बुद्धी असण्यासोबतच ते उत्तम विचारवंत आणि दूरदर्शी होते. महात्मा विदुर धृतराष्ट्र व पांडव यांच्याप्रमाणेच ऋषी वेदव्यासाचे पुत्र होते, परंतु त्यांचा जन्म दासीच्या पोटी झाला होता. त्यामुळे ते राजा होऊ शकले नाहीत. ते हस्तिनापूरचे सरचिटणीस होते. ते वेळेपूर्वी परिस्थितीचा अंदाज घेत असत. महाभारताच्या युद्धापूर्वीच विदुरजींनी महाराज धृतराष्ट्र यांना युद्धाच्या परिणामाची जाणीव करून दिली होती. विदुरजी आणि महाराज धृतराष्ट्र यांच्यातील संवादाला विदुर नीती असे म्हणतात. महात्मा विदुर यांनी सांगितलेल्या गोष्टी आजच्या काळातही तेवढ्याच समर्पक आहेत जितक्या त्या काळी होत्या. जीवनात महात्मा विदुर यांच्या नीतीचे पालन केले तर अनेक प्रकारच्या समस्या टाळता येतात. तसे जीवन आनंदी बनवता येते. विदुर नीतीमध्ये अशा काही लोकांना सांगण्यात आले आहे त्यांच्यापासून दूर राहणे केव्हाही चांगले. याशिवाय विदुर नीतीतील ज्ञानी पुरुषाची ओळख, पैशाचा गैरवापर याविषयीही महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. माणूस विचारल्याशिवाय व्यर्थ बोलत नाही. त्याची सर्व कृती व निर्णय पूर्ण झाल्यानंतरच दुसऱ्याला कळवतो. जो इतरांचे म्हणणे संयमाने ऐकतो आणि विषय शिकण्याचा प्रयत्न करतो. चुकीच्या प्रकाराने किंवा इच्छेने काम पूर्ण करण्याऐवजी आपल्या बुद्धीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती त्याला ज्ञानी असे म्हणतात. विदुर नीतीमध्ये बेफिकीर, आळशी, रागीट, अनैतिक, लोभी, भयभीत, वासनांध अशा लोकांपासून दूर राहणे चांगले असे सांगितले आहे. असे लोक स्वतःही पुढे जात नाहीत व इतरांनाही पुढे जाऊ देत नाहीत. जे लोक अशा लोकांचा सहवास करतात
त्यांना जीवनात संकटाचा सामना करावा लागतो आणि यश कधीच मिळत नाही. विदुर नीतीमध्ये 8 गुण सांगितले आहेत. ज्या व्यक्तीमध्ये असे गुण आहेत त्या व्यक्ती कौतुकास पात्र आहेत. शहाणपण, विनयशीलता, मृदुभाषी, ज्ञान, शौर्य, कमी बोलणारा, इतरांची उपकार लक्षात ठेवणारा, दानधर्म करणारा, या 8 गुणांनी युक्त अशा व्यक्ती नेहमीच कौतुकास पात्र असतात. अशा प्रकारची ही विदुर नीती आहे. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.